तर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र मनसेकडून अद्याप स्पष्टता आलेली नाही। अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतरही राज ठाकरेंबद्दल भाजपला निर्णय झालेला नाहीये। त्यामुळे मनसे लोकसभा लढणार की नाही यावरनं सस्पेन्स आहे। येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन। तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही पेशन्स। 9 मार्चला मनसे अध्यक्ष म्हणाले होते की निवडणुकीत काय निर्णय घ्यायचे ते लवकरच सांगणार। त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहांची भेटही घेतली। मुंबईतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बैठकाही झाल्या। मात्र महायुतीचं मनसेबद्दल काही ठरलेलं नाही। विशेष म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 मार्चला संपली। दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 4 एप्रिलला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। पहिल्या 2 टप्प्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील 13 मतदारसंघात अद्याप मनसेनं उमेदवार दिलेला नाही किंवा भूमिकाही स्पष्ट केलेली नाही। तर उत्तर प्रदेशमधल्या 3 टप्प्यातील मतदान झाल्यावर मनसेला सोबत घेतील असं आदित्य ठाकरे म्हणाले। बघा, याच्यावर मी जास्ती बोलत नाही, पण एक आहे, मला वाटतं उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या तिसऱ्या फेज नंतर कदाचित त्यांना सोबत घेतलं जाईल अशी भाजपकडूनच आम्हाला चर्चा ऐकू आलेली आहे। राज ठाकरेंना भाजपनं सोबत घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंचा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। त्यामुळे यूपीतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यावर मनसेला सोबत घेतलं जाईल असं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे। उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि 7 टप्प्यात मतदान आहे। पहिल्या 3 टप्प्यांचं मतदान 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 10 मे रोजी आहे। पहिल्या 3 टप्प्यात 26 जागांवर मतदान होईल आणि या 3 टप्प्याच्या मतदानानंतरच नाशिक, ठाणे आणि मुंबईच्या सर्व 6 जागांवर 20 मे रोजी मतदान आहे। मनसेची ताकदही याच ठिकाणी आहे। त्यामुळे यूपी आणि मुंबईचं टायमिंग साधूनच मनसेला भाजपसोबत घेईल असं आदित्य ठाकरे म्हणतात। महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्माही राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात भेट घेणार आहेत। म्हणजेच राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या हालचाली पुन्हा सुरू होतील। जो भी मेरी आइडियोलॉजी के करीब होगा मैं उसका स्वागत कर रहा हूँ। मैंने कौन आ रहा कौन जा रहा ये मैंने नहीं बोला है। मैं विचारधारा का स्वागत कर रहा हूँ और मिलना और मिलाना तो एक दिखावा होता है। विचारधाराओं का मिलना ज़्यादा महत्वपूर्ण है, व्यक्ति के शरीरों का मिलना उतना महत्वपूर्ण नहीं है। हमारी विचारधाराएं मिल जाएं, यही मैं चाहता हूँ। आप उनसे मिलना चाहते हो? मैंने कहा ना, विचारधाराओं से मिलना चाहते हैं। तर राज ठाकरेंना सोबत घेण्यावरनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच सांगू शकतील असं मंत्री उदय सामंत म्हणालेत। संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती। त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात। परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत आणि आता 2 दिवसामध्ये होणार आहेत, याचा ओव्हरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। याच्यात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गटबाजी आहे। वाटतं ती यथावकाश समोर येईल। आम्ही सुद्धा समोर आणू, मुंबईमध्ये आणू ती। इथं काय बोलण्याची गरज नाही, कारण हे इंजिन सुरू सुद्धा होणार नाही। पुढे जायचं तर प्रश्नच निर्माण होत नाही। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका काय हे आता राज ठाकरे मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात स्पष्ट करू शकतात। त्याचे संकेत त्यांनी गेल्या महिन्यातल्या मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातनं दिले होते। वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्या समोर मी सांगेन आणेन। तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही पेशन्स। याआधी 2009 आणि 2007 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली आहे। मात्र 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवता अप्रत्यक्षपणे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार केला होता। आता 2024 मध्ये मनसेचे इंजिन महायुतीच्या दिशेने दिसतंय, पण अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.